नमस्कार. आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत. मी सीमा काळे. जे पाहिले तेच दाखवणार या धियाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स. महाराष्ट्र कर्नाटक सरहद्दीवर अनंतपूर येथे श्री विठ्ठल मंदिरात भव्य यात्रेचे नियोजन. श्री विठ्ठल देव मंदिराची स्थापना 2008 साली झाली असून सर्वसामान्य कुटुंबातील कष्टकरी बापू मारुती धुरगुडे यांनी स्वतःची शेतजमिनीत विठ्ठल देवाचे मंदिर उभा करून सदरचे ठिकाण निसर्गरम्य केले आहे. आज गेले 10 वर्ष या मंदिरात मोठी जत्रा भरवली जात होती. येत्या 9 मार्च 2018 रोजी व 10 मार्च 2018 रोजी भरवली जाणार असून महाराष्ट्रातील व कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक बापू धुरगुडे, व्यवस्थापक कृष्णा धुरगुडे व नवनाथ धुरगुडे यांनी केले आहे. आनंदपूरमध्ये एक कृष्णानगर म्हणून आम्ही उभा केले. कृष्णानगर आनंदपूर एरियामध्ये बाँड्रीवरती महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाँड्रीवरती उभा केले. तर त्याची यात्रा आता पुढच्या महिन्यात बघा 9 तारीख आणि 10 तारीख आणि 11 तारीख हे 3 दिवसाचा मोठा प्रोग्राम आहे आमचा. कमीत कमी शाळांच्या मुलांसाठी 5,000 मुलं त्यांचं वही आणि पुस्तक वाटप ठेवलेलं आहे आणि पेन वाटप ठेवलेलं आहे. आणि मुघलकोटचे अप्पाजी स्वामी येणार आहेत, मुघलकोटचे मोठे, आणि मंत्री सावकर येणार आहेत, आणि हे फुकिरी सावकर येणार आहेत. हे सगळं मंत्री आहे, कमीत कमी 6 मंत्री आहेत. सगळं मिळून आम्ही 10 तारखेला 2च्या अगोदर एक मोठा प्रोग्राम ठरलेला आहे देवासाठी वह्या पुस्तक वाटण्याचा. आणि आमच्या देवाचा हेडमा खेळायचा त्या दिवशीच. 3च्या नंतर देव खेळायचं तलवारीने ते वार होतात, तर ते हेडमा म्हणतात आमच्यात. ते हेडमा खेळायचा एक प्रोग्राम खूप मोठा आहे. आणि अन्नप्रसाद एक कमीत कमी 2.5 टनाचा अन्नप्रसाद होतं. मला ह्याच्यात मदत फक्त परमेश्वरची मदत आहे, ह्याच्यात कुणाची मदत नाही आहे आपल्याला. आणि स्वतःचं शरीर सगळं देवासाठी घालवायची एक इच्छा आहे आपली. आणि हे करायचं म्हणजे एक देवासाठी पण चाकरी करायचं आहे. देवानी मुंबईला 49 वर्ष काढून आलो आणि हे सगळा प्रोग्राम घेतलेला आहे. पूर्वी काय करत होता? पूर्वी लोकांच्या तर 3 वर्ष चाकरी होतो आणि 2 वर्ष ऊस तोडले आणि 5 वर्ष मुंबईला हमाली केलेली आहे. आणि हे करत करत इथंपर्यंत आलोय. आता म्हणजे कर्नाटकच्या बाँड्रीवरती एक पर्यटन एक ठाण बनवायचं अशी इच्छा आहे आणि लाखो पब्लिक यावं म्हणून असं एक भावना आहे आपली. ह्या आनंदपूरला यात्रे दिवशी ह्या भक्ता लोकांनी सगळ्यांनी भेट देऊन 10 तारखेला जावं. आणि प्रसाद आहे, अन्न हे प्रसाद खूप मोठा प्रसाद ठेवलेला आहे आणि बघण्यासारखा प्रोग्राम आहे.